त्या दिवशी ठरवलं की आपण एकदा तरी ह्या केबिन मध्ये बसायचं ऍज अ ब्रांच मॅनेजर आणि मग तसं माझं करिअर सुरू झालं. वा वा, मस्त, क्या बात आहे. आणि तुम्ही खरोखर, आम्ही पण येत होतो तुमच्या कॅबिन मध्ये आणि तो अनुभव खूपच, आणि तुमचं वॉर्म वेलकम मला खूप अजूनही म्हणजे मला आठवते की प्रत्येकाची तुम्ही म्हणजे माझ्या बरोबर पण दुसरे होते, पण ते वॉर्म वेलकम तुम्ही जे करा, म्हणजे तुम्ही इंटरपर्सनल रिलेशनशिप बाबतीत आपण मगाशी बोललो, पण त्याविषयी काय सांगाल? म्हणजे हे कुठून शिकलात तुम्ही? हा म्हणजे अगोदरपासून तुमचा गुण आहे का कुठून स्किल घेतलं तुम्ही? म्हणजे तो जात्याच थोडासा गुण होताच, कारण बिंग एल्डर वन आणि मग सगळ्यांना घेऊन जायचं वगैरे, सांभाळून न्यायचं. पण जेव्हा इन्शुरन्स कंपनीत आले तेव्हा मला असं कळलं की जर आपल्याला कोणाकडनं काम करून घ्यायचंय तर एम्पथी आणि सिंपथी या गोष्टी असल्या पाहिजे. एम्पथी आणि सिंपथी, सुंदर. सो त्या, आणि तशाही जरा फिमेल्स मध्ये ते असतातच, मायेचा थोडा पाझर असतोच. अगदी. आणि त्यामुळे मला सगळ्यांशी खूप छान असं कनेक्ट होता आलं इमोशनली, आणि मग मला असं वाटलं की ती टीम बांधायला मला त्याचा खूप उपयोग. खूप छान, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. काही अनुभव तुम्हाला की असं तुमच्या ह्या गुणाचा कुठे फायदा, अर्थात ओव्हरऑल करिअरवरती झालाच असेल, पण असं एखादी आठवण काही आहे का की जेणेकरून क्लायंट असेल, कस्टमर असेल किंवा कोणी? म्हणजे काय आहे ना, पराग, तुमची आणि माझी ओळख आहे तर म्हणजे बरीच वर्ष झाली आपण एकत्र काम केलं. पण जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम माझ्या केबिन मध्ये येता आणि मी म्हणते अरे हॅलो पराग, कसे काय आहात, तर तुम्हालाही कळत नाही की म्हणजे ह्या मॅडमच्या बरोबर 21,000 एजंट काम करतात आणि त्याच्यात त्या पराग म्हणून मला कसं ओळखतात. आणि मग जे आपलं ते रिलेशन तयार होतं. एक्झॅक्टली. आणि मार्केटिंग मध्ये रिलेशनशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण जर तुम्हाला बिझनेस करून घ्यायचा आहे बरोबर, टीम मेंबर्स, तर त्या टीम मेंबर बरोबरती असलेलं रिलेशन, कारण प्रत्येक वेळी बिझनेस येईलच असं नाही. जेव्हा बिझनेस येत नाही ना तेव्हा या रिलेशनशिपचा जास्त उपयोग. मला असं वाटतं की हे सगळ्यांनी शिकलं पाहिजे, आणि रिअली मोठी गोष्ट आहे आणि खरंच आहे, आणि तेच काम करतं. कारण आपण डाऊन असतो त्यावेळेला कोणीतरी पुश केला तर तो आठवणीच तर राहतो, मनुष्य आणि व्यक्ती पण. आणि आपल्याकडे जसं एमडीआरटी वगैरे आहे तर ते एमडीआरटी जवळ येतं, मग मॅडम 1 लाख राहिले पण मग होतील का माझे, आणि आपण म्हणतो होणार, हो नक्की होणार, तुम्ही केस फक्त आणा, मग मी बाकी प्रोसेस नीट करीन, तर त्यांना एवढं मोटिवेशन मिळतं. खरंच आहे, म्हणजे मला फक्त मार्केट मधलं बघायचंय, बाकी इकडचं तुम्ही भार घेतलाय. हो, वाव, खूपच छान. या गोष्टींचा मला खूप उपयोग झाला.